सरोगसी म्हणजे दुसऱ्या बाईच्या मदतीने बाळ जन्माला घालणं किंवा दुसऱ्या बाईच्या गर्भाशयात बाळ वाढवणे. तर हे कोणत्या इन्फर्टिलिटीच्या किंवा वंध्यत्वाच्या पेशंटना गरज असते ह्या गोष्टीची, हे आपण जाणून घेऊया. काही पेशंटना गर्भाशयाचे आजार असतात. जसं काही पेशंटचं गर्भाशय जन्मता लहान असतं किंवा जन्मताच गर्भाशय नसतं, असे पण पेशंट असतात काही. किंवा ज्या पेशंटला काही कारणामुळे गर्भाशयाची लाइनिंग खराब झालेली आहे, आतली गादी खराब झाली आहे आणि पाळीमध्ये फारच रक्तस्राव कमी होतो आणि बरीचशी ट्रीटमेंट घेऊन पण ते नीट होत नाहीये तो आजार, अशा पेशंटमध्ये सुद्धा सरोगसी करता येते. काही पेशंट वारंवार IVF करून फेल झालेले असतात, की त्यांचं गर्भ चांगले तयार होतात पण ते गर्भाशयात चिकटत नाहीत, त्यामुळे IVF फेल होतं. अशा पेशंटमध्ये शक्यतो गर्भाशयाला रक्तपुरवठा कमी असतो किंवा आतली लाइनिंग खराब असते, अशा पेशंटमध्ये सुद्धा सरोगसी करता येते. वारंवार होणारे गर्भपात, जर त्याचं कारण गर्भाशय हे असेल तर नक्कीच तुम्हाला सरोगेट मदरच्या थ्रू बाळ होऊ शकतं. आणखीन काय, ज्या स्त्रियांचे स्त्रीबीज सुद्धा खराब आहे, गर्भाशयाबरोबर स्त्रीबीजाची संख्या कमी आहे, ते डोनरचे स्त्रीबीज घेऊन सुद्धा सरोगसी करू शकतात. फक्त त्यात कायद्याने अट एकच घातली आहे की आयदर ऑफ कपल किंवा आई किंवा बाबा यांचे एकाचे तरी गुणसूत्र असणं आवश्यक आहे.